नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या. उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर. सोमवार 2 सप्टेंबर 2024. काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या. मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया. आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता, अंगाशी आलं की माफी मागता. शिवाजी महाराजांनी सावरकरांची तुलना होऊ शकते का? जोडो मारो आंदोलनामध्ये शरद पवारांचा पीएम मोदींना सवाल. आणि यानंतरची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी. राज्यातील पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहेत. पेशातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण. 52 लाख महिलांच्या खात्यात 1562 कोटी रुपये जमा. उरलेल्या महिलांना लवकरच पैसे मिळणार. आणि यानंतरची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी. 3 मोफत सिलेंडरपासून 50% महिला वंचित. गॅस कनेक्शन पुरुषांचे नावे, महिला वर्ग चिंतेत. नियमात बदल करण्याची महिलांची विनंती. आणि पावसासंदर्भात अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. हिंगोलीत पावसाचा कहर. पुरात 9 जण अडकले. बचाव पथकासह हेलिकॉप्टरला प्राचारण. उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला थेट पत्र. आणि राज्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती. सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीच दणका. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला. 1651.50 रुपयावर पोहोचला. आणि राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. वादग्रस्त वक्तव्य थांबवा, अन्यथा आमचेही कार्यकर्त्यांना आवर यायला अडचणीचं होईल. रामगिरीवर बैठक. अजित पवारांनी शिंदे फडणवीसांना स्पष्ट सांगितले. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी. मराठवाडा विदर्भात पावसाचा दणका. ATM पाण्यात. शेकडो हेक्टर शेतीचं झालं नुकसान. आणि पुण्यावरून एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. धक्कादायक बातमी. पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी. काही घटकांमध्ये मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टिकोन. त्यांची स्थिती चिंताजनक. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांचं प्रमाण दुर्लक्षित करण्यासारखं नाही. शरद पवारांचं सरकारला टोला.